विद्यार्थ्यांनो, आज आपण समास म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. दोन किंवा अधिक शब्द एकमेकात मिसळून किंवा मधील विभक्ती प्रत्यय व इतर शब्द गाळून जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला समास म्हणतात. जोडलेला शब्द पोळपाट, त्याची फोड करून दाखवणं म्हणजे पोळी अधिक पाठ म्हणजे पोळपाट. आपण आणखीन पुढे शिकूया. या समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. पहिला समास आहे अव्ययीभाव समास. या समासात पहिलं पद महत्वाचं असतं आणि सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा होतो. दुसरा समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास. या समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं, महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने ते प्रधान असतं. समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. या समासामध्ये दोन्ही पदे समान व समान दर्जाची असतात आणि या उभ्या नव्याने जोडलेली असतात. चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. यामध्ये दोन्ही पदाचं महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. उदाहरणार्थ लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर तो. नीलकंठ, नील आहे कंठ ज्याचा तो. शंकर, दशमुख, 10 आहेत मुख ज्याला तो. त्यानंतर उदाहरण पहा. आई वडील हा कोणता समास आहे? तत्पुरुष समास. लंबोदर म्हणजे कोण? गणपती. पोळपाट या शब्दाचा विग्रह पोळी आणि पाट. यथाशक्ती कोणता समास आहे? अव्ययीभाव समास. अशा पद्धतीने आपण समासाचे मुख्य 4 प्रकार पाहिले. यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास.